देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जण स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभव गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जण स्वये जनार्दन तेची झाले नमो विश्वरूपा विष्णुमाय नमो विश्वरूपा विष्णुमाय उदार पांडुरंगा माझी वाणी तुझे वर्णी गुणना नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यकाली मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाच्या जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम नम नमामि विठला विठला षड्गुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबर आहे वैराग्य रागरक्षी जगद्गुरु तुकोबर आहे आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य श्री गुरु रघुनाथ बाबांच्या चरणविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी आवडलेला भंग ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता आकाशाची विशालता हिमालयाची उत्तुंगता आईची ममता मित्राची सख्यता कधी कधी वज्रापेक्षा कठीण आणि कधी कधी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत असे जगद्गुरु तुकोबर आहे यांचा या सगळ्या वातावरणाला स्पर्श करणारा या प्रत्येक चराचरामध्ये या मातीच्या रजकणामध्ये जो भाव साठवलेला आहे जी भक्ती साठवलेली आहे जी तपश्चर्या साठवलेली आहे याची सगळ्याची प्रचिती देणारा तीन चरणाचा जगद्गुरु तुकोबर यांचा गोड असा भंग आहे विठ्ठला प्रतिपाद्य विषयाला स्पर्श करणे अगोदर अल्पसा परिहार देणं योग्य वक्त्याचं कर्तव्य आहे न्यायानं गेल्या 56 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड नामयज्ञ महान तपस्वी वैकुंठवासी सद्गुरू रघुनाथ बाबा यांच्या 56व्या पुण्यस्मरणानिमित्त हा अखंड सारीनाम सप्ताह सुरू होतोय गोड असं वातावरण आहे आजचा दुसरा दिवस आहे परमभाग्यानं आमचे साहेबराव महाराज खिलारी आमचे हरिभक्तपरायण राजाभाऊ महाराज करपे आमचे सासरे हरिभक्तपरायण गुलाब महाराज करपे आमचे पितृवत्सल असणारे आमचे निवृत्ती महाराज करपे विठ्ठल महाराज आहेर श्रीकांत महाराज आहेर दिलीप महाराज करपे बाळासाहेब महाराज खिलारी या सगळ्यांनाच माझं स्मरण झालं असं म्हणूया आणि आज संप्राप्त सेवेसाठी आज मी उपस्थित आहे गेल्या 4-5 वर्षापासून लॉकडाऊन नंतर मला वाटतं एकदा आलो होतो नंतर आज सगळ्यांच्या दर्शनाचा आलेला हा योग या कार्यक्रमाच्या निमित्तानं असलेली आपली महिला मंडळींची भरपूर उपस्थिती पुरुष मंडळीची आणि टाळकऱ्यांच्या रांगेमध्ये असणारे सगळे तालपटलावरती असणारे आमचे परम आदरणीय परम मित्र ज्ञानराज महाराज पापळ जे आहेत चपळ ते महाराज पापळ असे आमचे पापळ महाराज आमच्या अकोले तालुक्याचं तालवैभव त्यानंतर या बाजूला माझ्याबरोबर नित्यानं आपल्या गावचं प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना तुमचं गाव जरी नसलं तर गावाचा एक प्रतिनिधी माझ्याबरोबर असतो असे आमचे दिलीप महाराज करपे त्यानंतर आमचे धुमाळ महाराज आमचे पितृवत्सल असणारे विठ्ठल महाराज श्रीकांत महाराज आमचे सासरे गुलाब मामा नंतर निवृत्ती अप्पा करपे
या बाजूला सगळीच आमची भावबंद मंडळी, बाळासाहेब महाराज खिलारी बोराडे महाराज आमचे, रात्री ज्यांचं सुंदर असं संकीर्तन झालं असे आमचे भावबंद श्रीहरी महाराज, आणि त्यानंतर बाळासाहेब महाराज खिलारी, चंद्रभान महाराज, आमचे मित्रवर्य गुरुबंधू, आमच्या अकोले तालुक्याचं सुरवैभव हरिभक्तपरायण नितीन महाराज देशमुख, तसेच आमचे गुरुवर्य ज्यांच्या बोटाला धरून आम्ही परमार्थिक वाटचाल करता करता मांडी घालून खाली बसत होतो, उभं राहायला लागलो, असे आमचे दौलत महाराज शेटे. त्याच्यानंतर नेहमी नित्यानं गेल्या 10 वर्षापासून ज्यांचा अनुबंध आहे असे आमचे पाचकर महाराज, आणि बसलेली सर्व आपण मंडळी, स्वरसंवादिनीवरती असणारे आमचे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज राऊत सर, आपण सगळी मंडळी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे आळंदीवरून नित्यानं आळंदीमध्ये अधिवास करणारे आमचे संतोषजी महाराज लहाणे, त्यानंतर ज्यांच्या चरणावरती आल्या आल्या लोटांगण घालावं असे 2 महारथी इथं भीष्माचार्य वारकरी संप्रदायाचे बसलेले आहेत, आमचे कवडे बाबा आणि शंकर महाराज करपे महाराजांचं नाव विसरलं मी, मयूर महाराज आवटी, हे खास आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. खाली बसलेली सर्व काही आपण साळुंके महाराज असतील, आमच्या मातृवत्सल जिजी असतील, सगळीच आपण मंडळी, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुणाले चित्त शुद्ध करा, आपुणाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुणाले चित्त शुद्ध करा, आपुणाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. या सगळ्या वारकरी मंडळींची ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे आमचे विनेकरी तांबे दादा, आमच्या मावशी, एक विनंती आहे सगळ्यांना, कीर्तनाच्या अगोदर एक सगळ्यांना विनंती करतो, मी आहेर आहे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे बाहेर गेल्यानंतर आम्हाला ज्या वेळेस विचारतात तुम्ही कुठले, आता करपे महाराज बरोबर असल्यामुळे ते म्हणतात तुम्ही पिंपळगावचे, म्हटलं हो पिंपळगावचे, त्यामुळे अर्धा मी याच गावचा आहे. आणि म्हणून विनंती करतो, एक तुमचा मुलगा आहे म्हणून एक पहिल्यांदा विनंती करतो, ज्यांच्या जवळ तुम्ही मोबाईल आणलेच नसतील माझ्या अंदाजे, परंतु आणले जर असतील तर कृपया माझी विनंती आहे, अजून 1 मिनिट उशीर आहे कीर्तन मला भावार्थ सांगण्यासाठी, प्रत्येकानं आपल्या आपल्या मोबाईलचे नरडे दाबा लगेच. कोणाचा फोन येत असेल, कोणाचा आला असेल, कोणाचा येईल कदाचित, एखाद्या वेळेस पाटलांचा येऊ शकतो, साहेबांचा येऊ शकतो, नाही का, सांगता येत नाही कोणाचं वजन कितपर्यंत आहे, नाही का आपा. त्यामुळे कोणाचाही जरी फोन आला तर कृपया त्यांना सांगा 9 नंतर बोलूया, आपण 9 नंतर बोलूया. आणि म्हणून कोणाचाही फोन वाजणार नाही, कुणी वाजल्यानंतर फोन घेणार नाही. ज्यांना फोन बंद करता येत नसेल किंवा त्याचा आवाज बंद करता येत नसेल तर स्टेजवरती खूप हुशार मंडळी आहेत, तेही तुम्हाला सहकार्य करतील. आणि म्हणून कुणाचा मोबाईल वाजणार नाही याची काळजी घ्या, गोड चिंतन करायचं आहे. मी माझा अभंगाचा भाव संपवल्याशिवाय इथून जाणार नाही आणि तुम्हाला 9च्या आतमध्ये सोडणार नाही, 9च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही. मी मास्तर आहे, शाळा कधी भरली 5 वाजता सुटणार. विठ्ठल 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 श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, साष्टांगी करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, सांभाळा उतरे, वाढाया उतरी प्रेम सुख, वाढाया अंतर प्रेम सुख, प्रेम सुख. या सगळ्या संतांच्या चरणविंदी ही सेवा समर्पित करताना त्या आदिशक्तीला सुद्धा पाचारण करूया. चौक भरियेला आसनी, चौक भरियेला आसनी, चौक भरियेला आसनी, चौक भरियेला आसनी,
कुलस्वामिने पाचारिणे कुलस्वामिने आचार्य कुलस्वामिने आचार्य कुलस्वामिने वैकुंठवासिने 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 धावोने झडकरी धावोने झडकरी धावोने झडकरी धावोने झडकरी रंग येई ओ विठाई 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 गोड अशी आवाजाची व्यवस्था करणारे आमचे हृदय संमित्र साहेबराव महाराज खिलारी खूप गोड असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतायत. कुठलाही विक्षेप न करता आपल्याला कीर्तन संपन्न करायचंय. या ठिकाणी 2 माणसं साक्षीदारी पाठीमागच्या वेळेस 5 वेळा लाईट गेली होती. आमचे ज्ञानराज महाराज पापड आणि नितीन महाराज देशमुख उंच खडकला 5 वेळा. किती वेळा लाईट जावी? 5 वेळा. त्यामुळं त्या दिवशी काही शाळा भरलीच नाही. महाराज म्हटले महाराज आज काही शाळा भरत जाऊ द्या, पोरं मधावच सोडून दिली. आणि म्हणून आज गोड असं चिंतन करायचंय. महाराज गोड आपल्याला सांगतायत या गावामध्ये 56 वर्षापूर्वी ज्या महामानवानं आपल्या गावच्या या सगळ्या परम आणि पावन भूमीला पवित्र केलं, ती वारकरी संप्रदायाची पताका, ती साधू वृत्तीनं प्रत्येकाच्या जीवनाचा संसार, प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ वेगळा देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या संतांना काहीतरी त्यांची आठवण, त्यांना त्यांच्या स्मृतींना विज्ञापना देण्यासाठी ह्या सुंदर सप्ताहाची रचना आहे. आणि म्हणून ज्या साधू संतांनी ती परंपरा आपल्यापर्यंत आणली आणि ती परंपरा आणताना त्यांनी कोणत्या सामर्थ्यानं हे सगळं उभं केलं असेल. एवढी मोठी मंदिराची रचना सामान्य गोष्ट नाही आहे. एवढं मोठं वारकरी संप्रदायाची एवढी रचना. मी 5 वर्ष बाबांच्या दिंडीची सेवा केली, सगळ्यांना माहिती आहे. 5 वर्ष दिंडीमध्ये चालताना अखंडपणे, निर्विकारपणे, निर्विकल्पपणे, आणि अगदी माझ्या गावची दिंडी असताना सुद्धा मी 5 वर्ष बाबांच्या दिंडीची सेवा केली. इथून पुढेही करीत राहील, नाही असं नाही. परंतु आता त्याच्यामध्ये थोडासा नाही तसं नाही. याचं कारण पुढे सांगणार आहे. मी दिंडीमध्ये सेवा करणारच आहे, पण फक्त सेवेपुरता. याचं कारण बाबांची सेवा केल्यामुळे, बाबांच्या दिंडीमध्ये त्या सेवेचं फळ म्हणून बाबांनी मला दिंडी चालकच करून टाकलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून दिंडीमध्ये नित्यानं ज्या ठिकाणी सांगतील हे सगळं मंडळ सांगाल त्या दिवशी मी म्हणजे सगळे कामं टाकून बाबांच्या सेवेसाठी मी पात्र होईल. आणि म्हणून ती सगळी कृपा ज्या आशीर्वादाने प्राप्त झाली, ज्या साधू संतांनी ही सगळी परंपरा आपल्यापर्यंत आणली, ती परंपरा कशाने आली असेल, कोणतं सामर्थ्य त्या साधू संतांच्या मनामध्ये निर्माण झालं असेल, त्या सगळ्याचा धांडोळा आपल्याला घ्यायचा आहे. आज जगद्गुरु तुकोबर हा भाव म्हणतात, आम्ही देव धरलाय, तो कोणत्या तरी बळानं धरलाय. देव तीही बळे, त्या बळानं, तीही म्हणजे 3 हा अक्षर नाही आहे, त्या बळानं त्या देवाला आम्ही आत्मसात केलं. ज्या पद्धतीनं माझे सद्गुरू बाबांनी, रघुनाथ बाबांनी ज्या पद्धतीनं त्या हृदयामध्ये त्याला साठवलं, त्या हृदयामध्ये धरलं, साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्यांची सरळ येरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. कोणत्या सामर्थ्याने ही सगळी मंडळी आपल्या जीवनाला सुंदर सुगंध प्राप्त करतात. आणि 50 वर्षानंतर, 56 वर्षानंतर आपण त्यांची आठवण काढतो. याचं कारण त्यांनी अखंड जीवन आपल्यासाठी समर्पित केलं, फक्त तुमचा संसार सुखी व्हावा म्हणून, तुमच्या गावाचं भलं व्हावं म्हणून. त्यांनी अनेक वर्ष या गावामध्ये, मला बाबांनी सांगितलं, आदरणीय शंकर बाबांनी सांगितलं, बाबा मिलिटरीमधून आल्यानंतर याच ठिकाणी राहिले आणि अखंडपर्यंत या गावामध्ये सेवा केली. हे सगळं सौभाग्य आपल्याला लाभलं. आणि म्हणूनच साधूचा सहवास लाभलं. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, साधू बोध झाला नुरोनिया ठेला, साधू बोध झाला नुरोनिया ठेला, साधू बोध झाला नुरोनिया ठेला. अनुभव
करता साधू काय करतो? साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुरारा अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली. साधू काय करतो? तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, बुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती तरुण पाय, साधू तुम्हाला तपाशिवाय दैवताची आठवण करून देतो, दैवाचं दर्शन करून देतो. दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित, तुम्ही विचारल्याशिवाय तुमच्यासाठी कृपेची प्रार्थना करणारे या जगामध्ये फक्त आणि फक्त साधू असतात. मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखा. साधू ओळखा देव तेथेची जाणा, तोची साधना देव तेथे जाणावा, देव तेथे जाणावा, देव तेथे जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. साधू ही वृत्ती आहे. आणि याच्या अगोदर वारकरी संप्रदायाची रचना अगोदर सगळ्या पद्धतीने ज्या ठिकाणी संप्रदाय केला होता, फक्त आणि फक्त साधू जो होईल त्यालाच देवाचं दर्शन करता येत होतं, त्यालाच देवाचं दर्शन करता येत होतं, त्यालाच देव सापडता येत ना. गिरिकंदरामध्ये जाऊन, कुठंतरी लांब हिमालयामध्ये जाऊन त्या एकतत्वाचा शोध घेणं, साधू वृत्तीनं सगळा काही संसार सोडून आणि फक्त आणि फक्त त्या परमात्म्यासाठी आपलं शरीर समर्पित करणं ही साधू वृत्ती. देह कष्टवी परोपकारी, देह कष्टवी परोपकारी, देह कष्टवी परोपकारी, देह कष्टवी. जगात कल्याण अत्यंत विभूती, देह कष्टविंती परोपकारी, देह कष्टविंती परोपकारी. आणि मग त्यानंतर देह कष्टविती परोपकारे, सगळं जीवन दुसऱ्यासाठी आहे. सामान्य माणूस कशाला म्हणायचं ना साधूला कशाला म्हणायचं? एखाद्याचं दुःख पाहून ज्याला हसू येतं त्याला सामान्य माणूस म्हणा, एखाद्याचं दुःख पाहून ज्याला हसू येतं त्याला सामान्य माणूस म्हणा, आणि ज्याचं दुःख पाहून ज्याला दुःख वाटतं आणि ह्या दुःखातून बाहेर पडण्याची जो प्रेरणा देतो त्याला साधू म्हणा. कामक्रोध मदमत्सर दंभ आणि अहंकार षडविकार ज्यानं अधू केलेत, सगळं सोडून दिलं, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार. माया दया वरी फार, माया दया वरी फार. डावे चाले मागे मागे, डावे चाले मागे मागे. माया दयावरी फार, माया दयावरी फार. डावे चाले मागे मागे, मागे मागे सुख दुःख साहे अंगे, साहे अंगी. सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. या अभंगावरती कीर्तन करताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले होते. आमचे दौलत महाराज साक्षीदार आहेत, नितीन महाराज आहेत, म्हणून आमचे ज्ञानराज महाराज पापळ, राममाळावरती अभंग घेतला होता मी. सोडिला संसार माया तयावरी फार. नंतर मी चालू कीर्तनात सांगितलं हे रेकॉर्ड करू नका, आता शूटिंग चालू होतं तरी सुद्धा, कारण त्या साधूची वृत्ती किती जागृत होते, साधू आपलं जीवन किती समृद्ध करतात हे मी सांगत होतो. असं एक साधूची संगती आपल्याला लाभली आणि म्हणून या अभंगाची ती कर्तव्यता आहे. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी, आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी तो साधू संप्रदाय, परंतु फक्त एक दोष आहे त्याच्यामध्ये. दोष कोणता आहे? साधू स्वतःच्या वृत्तीनं दुसऱ्याला मार्गदर्शन करतात, परंतु ते स्वतः सांगत नाही, स्वतः मार्गदर्शन करत नाही. ते काय करतात? वृत्तीनं जगाला आपला स्वतःचा आदर्श भगव वस्त्र परिधान करून, एकाच रंगाचे कपडे घालून, सगळ्या विकारांना अधू करून,
ते स्वतःचं जीवन समृद्ध करून कोणाच्याही संसारिक माणसाच्या पायरीच्या आतमध्ये पाय न देता त्याचा संसार सुखी करण्याचा फक्त आणि फक्त विज्ञापना त्या देवाजवळ करतात, परंतु ते स्वतःच्या वाचेनं दुसऱ्याचं आत्मरंजन करत नाही. आणि म्हणून ही वृत्ती बदलण्यासाठी आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी महाराष्ट्रामध्ये एक छोटासा अंकुर लावला वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं. आणि मग जी परंपरा साधू वृत्तीनं आलेली जी परंपरा होती ना, ती परंपरा सगळी खंडित केली. ज्ञानदेवा सार ज्ञानदेवा सार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी महाराजांपर्यंत आलेली परंपरा, निवृत्ती नादांपर्यंत आलेली परंपरा विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित केली. आणि पंढरपुरामध्ये एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी. आणि मग वारकरी संप्रदायाची रचना करताना अगदी शेवटपर्यंत त्या वारकरी संप्रदायानं तेव्हापासून आजपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये देव जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंपरा मी तुम्हाला सांगितली. आता अभंगामध्ये मी प्रवेश करतोय. मला सांगा, एक प्रश्न आहे प्रत्येकाला. आपण हे सगळं करतोय, एवढी सगळी सप्ताहाची इति कर्तव्यता 56 वर्षापासून अखंडपणे नामस्मरण, अखंडपणे हा सप्ताह आपला गेले प्रत्येक वर्षाचे 7 दिवस आणि नंतर 7 दिवस दिंडी, नाही का? या सगळ्यामध्ये आपलं इच्छित फळ काय आहे? कशासाठी आपण करतोय? एकाला विचारलं कशासाठी आपण करतोय, त्यानं मला सांगितलं देव मिळवण्यासाठी चाललंय. सगळं देव मिळवण्यासाठी चाललं असेल, तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, मी उत्तर सांगतो. तुमचं जर हे सगळं देव मिळवण्यासाठी जर चाललं असेल, हा सगळा सप्ताह कोणाचा तरी वाजला बरं का, जाहिराती सुरू झाल्या, विठ्ठल 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 जितक्या वेळा मोबाईल पुढे जाईल वाजेल तितकं मिनिटं कीर्तन पुढे जाईल बरं का, विक्षेप होतो. हे सगळं उभं करायला फार फार त्रास घ्यायला लागतो. कोणाचा वाजतोय पहा, हा तुमचाच वाजतोय, अध्यक्षांचाच वाजला. जाऊ दे आता, टॉवर खालीच रेंज गेली. हा काय सांगत होतो, देव प्राप्त करण्यासाठी चाललंय का तुमचं? नाही. याचं कारण या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माणसांना, या ठिकाणी जे घरी आहेत त्या सगळ्यांची इच्छा देव प्राप्त करण्याची नाहीये. याचं कारण प्रत्येकाला देव प्राप्तच आहे. प्रत्येकाच्या तैसा मी हृदयामध्ये रामू. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तो सगळ्यांना मिळालेलाच आहे, सगळ्यांना पात्रच आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे. फक्त आपल्याला तो शोधायचा आहे. देव प्रत्येकाला मिळालाय. देव जर मिळाला नसता, ज्या दिवशी देव आपल्याला सोडून जातो त्या दिवशी घरापुढे गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. देव जर तुमच्या हृदयामध्ये नसता, देव जर तुमच्या मनात नसता, तर तुम्हाला इथं आणून बसवावं लागलं असतं. तुम्ही बसले नसते. तुम्ही बसले असते का? प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. मग हे सगळं करायचं कशासाठी? आमच्या साधू संतांचा अट्टहास कशासाठी आहे? फक्त प्रत्येकाला तो देव दिसला पाहिजे. कशा पद्धतीनं? जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव, वासरेचा मोठा वाटा, वासरेचा वाढाव, मगे ओळगाव वासुदेव, वासुदेव, ऐता मनी वसुद्या बाबा, जनिवनी अवघा जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तू वासुदेव. ऐसा मणी वसुद्या भावगा. देव आपल्याला कळत नाही आणि देव कळण्यासाठी अखंडपणे आपलं भजन पूजन चालू आहे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजले तयाची संगती, मजले तयाची संगती, मगवी कमळापती, मगवी कमळापती, जवाना कंटा कंटा
ठाई पडोनी राहील रे ठाई पडोनी राहील रे ठाई पडोनी राहील रे ठाई पडोनी राहील. आणि म्हणून तो देव कळण्यासाठी आपला अट्टहासानं प्रयत्न चाललाय. अखंडपणे भजन चालू आहे आमच्या वारकरी मंडळीचं. आपण सगळे संसारिक मंडळी आहोत, सगळ्या महिला मंडळी, पुरुष वर्ग, आपण सगळ्यांना माहिती आहे त्यानं सगळं दिलंय, सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे कुठं गेल्यानंतर कळतं माहितीये का जी कुठं गेल्यानंतर कळतं आपल्याला? फक्त अंत्यविधीला गेलं त्यावेळेसच कळतं. ते ना तिलंय फक्त हे सगळं. कुठं गेल्यानंतर? इतर वेळेस बांधावर भांडणं करताना आपल्याला देव कळत नाही. भाऊबंधांबरोबर कोर्टामध्ये केस टाकल्यानंतर ते देव कळत नाही आपल्याला. एकमेकाच्या थोबाडीत मारताना सुद्धा देव कळत नाही आपल्याला. एकाच भूमीची, एकाच आईची आणि एकाच देवानं जन्माला घातलेली आपण सगळे लेकरं जरी असलो तरी सुद्धा आपण विसरून गेलो की त्या देवानं आपल्याला सुंदर सुंदर तनू दिली. आपण ते सगळं विसरून गेलो. देव मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. किमान 7 दिवस तरी, मला वर्षभर म्हणायचं नाही, 7 दिवस तरी देव समजून घेण्यासाठी तरी प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? देव समजून घेतला पाहिजे आणि नंतर ते सगळं समजून घेतलेला देव, आपल्या मनामध्ये साठवलेला देव, भगवंताची सुंदर 7 दिवस 7 कीर्तनकारांनी सांगितलेलं वर्णन, त्यांनी त्या वर्णनातून प्रत्येकाची दिशा, प्रत्येकाची दशा आणि प्रत्येकानं केलेलं सुंदर असं वर्णन त्या देवाचं ते वर्षभर आपल्याला सुख घेण्यासाठी पुरेसं झालं पाहिजे. हे सगळं आपल्याला मिळवण्यासाठी या सप्ताहाची इथे कर्तव्यता आहे. विठ्ठल साधू संतांनी तो देव आपलासा केला, देव मिळवला. आता देव धरला. आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात देव धरला. देव 3 लोकांनी धरला या महाराष्ट्रामध्ये. फक्त 3 लोकांनी धरला. पहिला धरला आमच्या जनाबाई महाराजांनी, सगळ्यांना माहिती आहे. धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर. जनाबाई महाराजांनी धरला. 12व्या शतकामध्ये जनाबाई महाराजांनी धरला. का धरला? सगळ्यात महत्वाचं त्याच्याकडे जाऊया. जनाबाई महाराजांना आईवडिलांनी गंगाखेडमधून पंढरपुरामध्ये आणून घातलं आणि पंढरपुरामध्ये आणून घातल्यानंतर पुढच्या वारीला वडील येतील असं कळलं आणि पुढच्या वारीला वाट पाहत असलेली आमची जनाबाई महाराज पुढच्या वारीला गावातल्या एका माणसाने येऊन सांगितलं, जने वडील वारले तुझे. तेवढी एक आशा राहिली होती. आई लहानपणी गतप्राण झाली होती. आई लहानपणीच गेली होती. आईचं मातृत्व मिळालं नाही आणि वडील गेल्याची बातमी कळाली आणि जनाबाई महाराजांना अतिशय शोक झाला. आपल्या रक्ताच्या नात्याचं, आपल्याला प्रेम जिव्हाळा लावणारं नातं संपून गेलं. आता फक्त आणि फक्त तोच माझा पाठीराखा आहे, तोच माझा देव आहे, तोच माझा आई आहे, तोच माझा बाप आहे. आता सगळं करायचं फक्त त्याच्या साक्षीनं करायचं. आता जे काही करायचं, काम करत असताना सुद्धा त्याला आठवायचं, त्याचं स्मरण करायचं. आणि जनाबाई महाराजांनी सगळं करताना देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते हा भाव जागृत करावा. जनाबाई महाराजांनी सुंदर पद्धतीनं काम करताना सुद्धा सुंदर माझे जाते ग फिरे बहुते के ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाबा विठरा, कौतुके तू ये रे बा विठ्ठला, कौतुके तू ये रे बा विठ्ठल. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ
बोलावं, देवाबरोबर गाणं म्हणावं. दळिता कांडिता दळिता कांडिता दळिता कांडिता कांडिता तुझ गाईन मी अनंत तुझ गाईन मी अनंत अनंत दळिता कांडिता दळिता कांडिता दळिता कांडिता किती सुंदर भाव आहे. आणि मग जनाबाई महाराजांनी तो देव आपलासा केला आणि फलश्रुती काय झाली, देवाला शिवे देण्याची पात्रता तयार झाली जनाबाई महाराजांची. पुण्यवंत पाताळा लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. हे सगळं सामर्थ्य जनाबाई महाराजांना का प्राप्त झालं, याचं कारण सामर्थ्यानं देव मिळवला, देव धरला. आपल्याला धरता जाऊ दे मोरदे, पाहताच येत नाही. देव पाहता आला पाहिजे. देव पाहण्याची सुंदर पद्धतीनं 6 प्रकारे देव पाहण्याचे मी बोललो याच्या अगोदर, कुठेतरी कीर्तन केलं मी. देव पाहण्याचे 3 प्रकार. शरीरानं देव कसा पाहायचा, गाली लोटांगण वंदीन चरण गाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझे डोळ्याने पाहिलं रूप तुझे गाली लोटांगण वंदीन चरण. देव पाहता आला पाहिजे. देव पाहण्याची सुंदर प्रेममूर्ती नामदेवरायांनी सुंदर कल्पना आपल्याला सांगितली. प्रेमे अलिंगण आनंदे पूजन भावे ओवाळीनं म्हणेना, शरीरानं देव कसा पाहायचा, मनानं कसा पाहायचा. जाऊ द्या, तो विषय नाहीये. मी पुढे जातोय. आणि जनाबाई महाराजांना देव धरण्याचं सामर्थ्य अजून एका माणसानं धरला. साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा हे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा त्रैलोक्याचा त्रैलोक्याचा. आमच्या सावता महाराजांनी देव साठवला, साठविला दाता त्रैलोक्याचा. आणि आज जगतकर तुकोबरायांनी तो धरलाय. हे सगळं सामर्थ्य, देव धरण्याचं सामर्थ्य कसं आलं असेल, काय केलं असेल संतांनी, काय आमच्या रघुनाथ बाबांनी केलं असेल, ज्यामुळं त्यांनी अखंड जीवन समर्पित केलं. एवढं आपल्या भारत देशासाठी सीमेवरती युद्ध करणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी ती वृत्ती वेगळी आहे आणि ही वृत्ती वेगळी आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. एखादा सैनिक, आमचे काळेसाहेब या ठिकाणी आलेले, मिलिटरी रिटर्न आमचे काळेसाहेब, प्रत्येक कीर्तनाला अगदी ओतूरपर्यंत ते आले होते. दोघे पती पत्नी या ठिकाणी आलेले, त्यांचं मी स्वागत करतो. मिलिटरीमध्ये असलेला माणूस एक शब्दामध्ये पुढे जातो. त्या ठिकाणी त्यांच्या पुढे फक्त या जगामध्ये भांडण जर कुणाचं असेल, भांडण जर कुणाला असेल, फक्त भांडण हे 2च माणसाचं असतं. एक एका देशाचा सैनिक आणि दुसऱ्या देशाचा सैनिक. तो 2 सैनिक समोर आल्यानंतर त्या 2 जणांचं एकमेकाचं स्वतःच्या देशाबद्दलचं भांडण असतं. त्यावेळेस तो सैनिक पुढच्याचा विचार करत नाही, मी याला मारल्यामुळे त्याचे मुलं बाळपोरके होतील, त्याची बायको विधवा होईल, हा विचार तो सैनिक कधीच करत नाही. याचं कारण त्यानं सीमेचं आपल्या खांद्यावरती बंदूक घेताना सगळ्या भावनांना वर घातलेला असतो, सगळ्या भावनांना शून्य केलेलं असतं त्यानं. शरीराला, भावनांना, सगळ्या गोष्टीला शून्य केलेलं असतं. त्याच्या पुढे फक्त एकच उद्देश असतो, समोरचा हा आपला शत्रू आहे आणि त्याला आपल्याला संपवायचं आहे. आणि त्याचसाठी भारत देशानं माझं हे शरीर समृद्ध केलंय. मला अन्न पाणी घातलं जातं, या शरीरावरती एवढी वर्दी दिली जाते, खांद्यावर बंदूक दिली जाते, एवढी सगळी अस्त्रशस्त्र, हा सगळा दारूगोळा फक्त आणि फक्त मला पुढच्या माणसांना संपवण्यासाठी वापरायचा आहे. ही सैनिकाची क्रिया आहे, हे सैनिकाचं कर्तव्य आहे. भांडण फक्त सैनिकाचं असतं. आपली भांडणं सगळी स्वार्थासाठी असतात, सगळी स्वार्थासाठी बाकीची प्रपंचातली भांडणं. आणि असं असणारा, अशी वृत्ती असणारा माणूस त्यानंतर काही दिवसानंतर साधू वृत्तीला पात्र होतो. हे जमीन आसमानाचा फरक आहे. हा वृत्तीमध्ये झालेला बदल आहे. अचानक त्या वृत्तीमध्ये बदल होणं, या सगळ्या चराचरामध्ये प्रत्येक माणसामध्ये, नवे जनावरांमध्ये आणि झाडांमध्ये सुद्धा देवस्वरूप साधू वृत्तीची माणसं पाहत असतात. विठ्ठल जळी स्थळी भरला सीता ठाव नाही भुरला आजी दृष्टीने म्या पाहिला
ही वृत्ती प्रत्येक चराचरामध्ये, अगदी सगळ्या गोष्टीमध्ये चराचरामध्ये जर त्यांनी देव पाहिला नसता, ती जर वृत्ती जागृत झाली नसती, मला सांगा वळ रेड्यावरती लावली जात होते, रेड्याला मारलं जात होतं आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या अंगावरती वळवटत होते. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या अंगावरती वळवटत होते. ही सामान्य गोष्ट आहे का? एखाद्या जनावराचा भाव आपल्या वृत्तीमध्ये निर्माण होणं हे कसं सामर्थ्य आहे? सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. पुसोलिया ठाव अहंतेता, पुसोलिया ठाव अहंतेता, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. वासुदेव वृत्तीनं जगणं, सगळ्या ठिकाणी चराचरामध्ये समदृष्टी ठेवणं, याला वासुदेव वृत्ती असं म्हणतात. आणि हे सगळं सामर्थ्य का निर्माण झालं असेल, कसं निर्माण झालं असेल, याचं कारण फार सुंदर आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरित्राकडून आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राकडे येऊया. विश्वमाऊली ज्ञानोबराय बोलतात, अगदी त्या देवाचा विरह मला सहनच होत नाही. माझी अवस्था अशी झाली आहे, एखादं चंदन, तापलेलं चंदन, अगदी गरम तेल आमच्या महिला मंडळी एकदम तेल तापल्यानंतर काय करतात, असं पाणी शिंपडतात त्याच्यावरती, बरोबर आहे की नाही? पाणी शिंपडतात आणि पाणी टाकल्यानंतर चर्रकन आवाज झाला तर असं समजायचं की हे तेल तापलंय आता आपल्याला तळण्यासाठी, जे काही असेल ते. आता ते काय तळतं त्याचा उल्लेख करत नाही, उगाच तुमची दिशा बोलवायची. आणि मग ते तापलेलं तेल 365 डिग्री सेल्सिअस तापमानाचं ते तेल, ज्या तापमानाला कोणताही पदार्थ उकळतो, असा उकळलेल्या तेलामध्ये जर एक थेंब जर चंदनाचा टाकला, एक थेंब चंदनाचा टाकल्यानंतर काही सेकंदामध्ये अखंड तेल एकदम 0 डिग्री सेल्सिअसला सामान्य तापमानाला येतं. कशामुळे? चंदनामुळे. असं चंदन जे तेलाला शांत करतं, गरम तेलाला शांत करतं, 365 डिग्री सेल्सिअसला त्या तापमानाला शांत करतं, असं चंदन, ते चंदनाची चोळी, ती चंदनाची चोळी सुद्धा माझ्या अंगाला आज टोचते. त्या देवाच्या विरहानं चंदनाची चोळी माझे अंग जाळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. ही अर्थता, ही देवाची आठवण, इतका हृदयामध्ये असलेला देव, त्या देवाची आठवण करणं, त्या चंदनाची चोळी सुद्धा माझा दाह शांत करू शकत नाही, एवढी देवाची आठवण झाली आहे. घनो वाजे गुण गुणा वारावा हेरून झुना, घनो वाजे गुण गुणा वारावा हेरून झुना, घनो वाजे गुण गुणा वारावा हेरून झुना, घनो वाजे गुण वारावा हेरून झुना. भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का, भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का, अनुवाज जीवीची जीवा प्रेम भावाची अभावा तुझ वाचूने केशवा, अनुन आवडे सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये, प्रेम नव्हाळी आज झाली दिवाळी. काय सुंदर आहे, सौभाग्य सुंदरू लावण्य मनोहारू. इतकी देवाबद्दल अर्थता असली पाहिजे. इतका देव, बरं आपल्याला देव भेटावा वाटतो का? सगळ्यात महत्वाचं, देव भेटावा वाटतो का? देव, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, एवढा मोठा सण करतो, देवाच्या नावानंच करतो, परंतु देवाला नैवेद्य ठेवताना मागतं तळ हातावर तू सुद्धा मावत नाही. देवाचा देव मावतो का? नाही. बोंड तोडून घालायचे, कुरडई मोडून घालायची, नखानं कुरतडून बोंड टाकायची, नाही का? हे सगळं अशानं देव आपल्याला भेटेल का? देव आपल्याला कळेल का? आपल्याला माहिती तो खातच नाही,
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव 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 देव अशान पावायचा नाही रे देव अशान पावायचा नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही संतांचा देव वेगळा आणि आपला देव वेगळा. जगद्गुरु तुकोबारायांकडे मला जायचंय. अगोदर आपला संसारातला देव सांगतो. आपलं कसं चाललंय, पाठीमागून जसं सांगलंय, सासूबाईनं जसं सुनेला सांगितलं, सून काय करते पुढच्या पिढीला सांगते आणि पुढच्या पिढीनं लगेच पुढच्या पिढीला सांगते. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये तुमच्यासारखंच एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक पूर्वीच्या काळी कॅलेंडर नव्हते, काही रुईकर पंचांग नव्हतं, दाते पंचांग नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त गावामधला जो ब्राह्मण दादा असेल तो सगळं पंचांग सांगायचा. तो सगळं पंचांग सांगायचा. कोणत्या दिवशी काय, कोणत्या दिवशी संक्रांत कशावर बसेली, संक्रांत कशावर बसेले हे सुद्धा तो घरी घरी येऊन सांगायचा. असं सांगणारा तो एक दिवस काय झालं, एक दिवस त्या ब्राह्मणानं सांगितलं, कळलं का गावकऱ्यांनो, उद्या ग्रहण आहे आणि ग्रहणामध्ये कुणी चूल पेटवायची नाही, ग्रहणामध्ये कुणी अन्न शिजवायचं नाही, ग्रहणामध्ये कुणी शौचाला जायचं नाही, ग्रहणामध्ये कुणी चारा सुद्धा काढायचा नाही, विळा चालवायचा नाही, चूल पेटवायची नाही, हे सगळं सांगितलं. पूर्वीची माणसं सांगतात बरं का, आता कुणी पाळत नाही मावशी, बरोबर आहे की नाही. आणि मग त्यानं सांगितलं ग्रहणाचा स्पर्श झाल्यापासून ग्रहणाचा मोक्ष होईपर्यंत अजिबात बायकी काही करायचं नाही, घरातलं पाणी सुद्धा सगळं ओतून द्यायचं आणि ग्रहणाचा मोक्ष झाल्यानंतर पाणी भरायचं. पूर्वीच्या मंडळींना माहिती आहे, त्यावेळेस बाया पाणी ओतून देत होत्या, बाया पाणी खरंच ओतून देत होत्या. मला एक वाक्य सांगायचंय, बाया पाणी ओतून देत होत्या. ते पाणी कुठून आणलं होतं माहिती का, त्यावेळेस त्या बायांनी ते पाणी नदीवरून आणलेलं असायचं आणि नदीवरून आणलेलं पाणी त्या बाईला डोळ्याला पाणी येत असेल ना ओतताना, एवढं नदीवरून आणलंय, पण तरी सुद्धा ती बाई ओतून द्यायची. ग्रहण आहे, आता नळाचं असलं तरी ओतून देते नाही, जागेवर तरी ओतून नाही देत, कशाला ओतायचं, नुकसान होईल नाही का, जाऊ द्या. आणि मग सगळ्यांनी ग्रहणाच्या दिवशी सगळ्यांनी स्वयंपाक बिपाक करून सगळं काही व्यवस्थित केलं, पाणी ओतून दिलं घरातलं, सगळे जेवण करून पोरांना सांगितलं इकडे तिकडे जायचं नाही, काही कापायचं नाही, सुरीबिरी सगळे भांडे कुंडे पॅक करून ठेवले, धुवून बिवून सगळे ठेवले, अजिबात खाली काही ठेवलं नाही. आणि सगळेजण ग्रहण कधी होणार आहे, ग्रहणाचा स्पर्श माहीत होता, परंतु ग्रहणाचा मोक्ष मात्र माहीत नव्हता. आता ब्राह्मणाला विचारून कोण नाही का, ब्रह्मम जानामि एवं ब्राह्मणा. आणि मग चतुर्वेदी ब्राह्मण असलेला तो, आता त्यांनी काळ सांगितलं, आता ब्राह्मणाला आपण विचारू शकत नाही, ग्रहण तर सुरू झालं, अगोदर विचारलं तर ठीक आहे, आता मात्र विचारता येणार नाही. मग काय केलं, मग सगळेजण ब्राह्मणाच्या घरापुढं सगळेजण थोडेसे लांब अंतरावर थांबले. म्हटले ज्यावेळेस तो बाहेर पडल त्यावेळेस आपण बाहेर पडायचं आणि मग तो बाहेर पडला का मग आपण आंघोळीला नदीवरती जाऊ आणि मग तो करेल तसं आपण करू, काहीच अडचण नाही. आणि मग रात्री 11 वाजता ग्रहणाचा मोक्ष झाला. ब्राह्मण खांद्यावरती धोतर घेऊन ब्राह्मण निघाला नदीकडं आणि नदीकडं निघाल्यानंतर सगळे गावच्या लोकांनी निश्वास टाकला, सुटकेचा निश्वास टाकला, आता ग्रहण संपलं. आणि मग बाया माणसं सगळी त्यांच्या पद्धतीनं आंघोळ करण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी, शुचिर्भूत होण्यासाठी सिद्ध झाल्या आणि गडी माणसं सगळे ब्राह्मणाच्या पाठीमागे यायला लागले. ब्राह्मण नदीकडे गेला, सगळ्यात अगोदर तो पुढं चालला होता. पुढं जाताना त्यानं बऱ्याच लांब अंतरावर पाहिलं, अरे बरीच जनता पाठीमागून येते, हातामध्ये कमंडलू होता, देव पूजण्यासाठी पाणी न्यायचं होतं. त्याला वाटलं हा कमंडलू ठेवायचा कुठं, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला. मग त्यानं काय केलं, वाळूमध्ये कमंडलू आपल्याला सापडावा म्हणून वाळूमध्ये त्याने एक खड्डा केला आणि खड्डा केल्यानंतर त्याच्यात तो कमंडलू ठेवला, वरतून सारखं केलं आणि सारखं केल्यानंतर त्यानं आपल्याला ओळखू यावं म्हणून काय केलं, त्याच्यावर शंकराची पिंड काढली आणि गेला नदीवरती आंघोळीला. आता बाकीच्या लोकांना असं वाटलं, विचार केला, कदाचित हे ग्रहण शंकराच्या पिंडीवर असेल. विचार सांगतो मी तुम्हाला, सामान्य माणसाचा विचार, हे ग्रहण कदाचित शंकराच्या पिंडीवर असेल. आंघोळ करायच्या अगोदर पिंड तयार करायची असेल. प्रत्येकानं तोच उद्योग चालू केला. नदीवर गेले सगळे, प्रत्येकानं उकरायला सुरुवात केली. आता त्यांच्या हातात काही होतं का नाही, उकरायला सुरुवात केली. उकरल्यानंतर तिथं वरती पिंड केली
आणि पिंड केल्यानंतर सगळे आंघोळीला गेले. आता ब्राह्मणानं आंघोळ केली आणि ब्राह्मण बाहेर आला. आल्यानंतर पाहिलं नदीच्या किनाऱ्यावरती सगळ्या पिंडीच पिंडी. आता काय करायचं? आता तो कमंडलू कसा शोधायचा? ब्राह्मणाच्या लक्षात आलं काहीच चुकलं नाही यांचं काहीच चुकलं नाही. मग काय केलं त्या ब्राह्मणानं काय केलं? स्वतःची पिंड काय केली? पुसून टाकली. आणि पुसून टाकून ज्या ठिकाणी पिंड पुसली होती त्याच्या जवळच बसून राहिला मांडी घालून. का बरं? निदान याच्यामुळं तरी आपल्याला कमंडलू सापडेल. बरोबर आहे की नाही? दृष्टांत संपला माझा. त्यानं ज्या उद्देशानं ते केलं होतं त्या उद्देशानं आपण करायला लागलो. आपण फक्त पूर्वपार करत आलो. पूर्वपार देव ज्या पद्धतीनं जो आहे, कशासाठी? देवाबद्दल अंधश्रद्धा नसली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेनं देव आपल्याला मिळतो. देवासाठी अट्टहासानं प्रयत्न केला पाहिजे. अगदी जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं म्हणजे थोडक्यात गावचा पाटील सुद्धा म्हटला, महाराज बस झालं तुमचं, गोपला पाटील गावीचे हे लोक. आणि सगळ्यात महत्वाचं, देव मिळवण्यासाठी अख्ख्या जगाला शून्य करण्याची शक्ती जगद्गुरु तुकोबरायांनी या सगळ्यांना शून्य केलं. सुखे मिनी जलोगा शून्य सारोनी, सुखे जलोगा शून्य सारोनी, सहज मी आंधळा गा निज निराकार पतिते, सहजनी आंधळा निराकार पतिते, वृत्ती ही निवृत्ती झाली आणि जन दिसे. मी माझे हारपले संतांचा देव फार फरक आहे. एका ठिकाणी मी काल्याचं कीर्तन होतं आपा, आणि काल्याच्या कीर्तनामुळे दुसऱ्या दिवशी मला थांबायचं होतं आणि संध्याकाळी थांबलो एक ठिकाणी. गावाचं नाव सांगत नाही, संगमनेर तालुक्यातलं गाव आहे. आणि त्या ठिकाणी थांबलो आणि सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि म्हटलं आता देवपूजा केली पाहिजे, नित्यक्रम केला पाहिजे. निदान 50 ओव्या गाथ्याच्या 50 ओव्या गीतेच्या वाचल्या पाहिजे. आणि म्हणून त्या उद्देशानं त्या माणसाला विचारलं, महाराज मला नित्यक्रम करायचा आहे, नित्यनेम करायचा आहे, मला दाखवा कुठं करू. त्यांनी सांगितलं, महाराज आपला भला मोठा देवारा आहे, आपला भला मोठा देवारा आहे, देवाऱ्याच्या समोर करा. आणि म्हणून त्या उद्देशानं मी त्याच्या देवाऱ्यासमोर बसलो. आणि बसल्यानंतर मी समोर पाहिलं, माझ्या अंगाचा थरकाप झाला. मला देवपूजा करायची होती, परंतु तो संकल्प माझा थोडासा म्हटलं सोडूनच द्यावा का काय, कारण काल्याचं कीर्तन संपेपर्यंत मला नाही वाटत देवपूजा होईल म्हणून. असं वाटलं मला त्यावेळेस देव पाहिल्यानंतर, कारण देवांची संख्या जवळजवळ 100-150 होती महाराज. आणि आमच्या महिला मंडळी जितक्या यात्रा तितके देव वाढतात देवाऱ्यामध्ये. बरोबर आहे की नाही? मी देव सांगतोय तुम्हाला. कुठेही आळंदीला गेलो तरी एखादा दगडाचा, एखादा शिक्क्याचा किंवा एखादा चांगला दिसणारा काचेमधला आणतीनच. माझ्या मम्मीला, माझ्या आईला मी सांगत असतो, तुला 500 रुपये जास्त घेऊन जाय पण देव वाढू नको.
देव्हाऱ्यातला आपली आपली ही संख्या आहे. मला सांगा, प्रत्येकानं आपल्या घरी जाऊन आपल्या देवांची संख्या मोजा. आपण हे सगळं हा सगळा बाजार चाललाय आपला. प्रत्येक ठिकाणी गेलं का तिथला देव आणायचा, तिकडे गेले का त्र्यंबकला तिकडून आणायचा, नर्मदा परिक्रमाला गेले तिकडून, काशीला गेल्यानंतर तिकडून, तर तिकडे तर देव वाटायलाच बसलेले असतात. देव आपण इतकी मक्तेदारी केली, देव विकत घेतो आपण. एकाच्या घरी गेलो मी शहापूरला, आमचे दिलीप मामाही माझ्याबरोबर होते. त्यांनी शंकराचा फोटो लावलेला, हनुमानाचा फोटो लावलेला देव्हाऱ्यामध्ये. मी त्यांना सांगितलं, पोस्टमॅन साहेब, मोठे साहेब होते ते पोस्टातले, घोडविंदे आडनाव होतं त्यांचं, सांगायला काय हरकत नाही, शहापूरचे तुम्ही जाणार नाही मला माहिती आहे. हा, घोडविंदे साहेब म्हणून साहेब म्हटलं, साहेब तुम्ही खूप शिकलेले आहे, आमच्यापेक्षा फार मोठे साहेब आहे तुम्ही, परंतु तुम्हाला एक सांगतो, या 2 देवता देव्हाऱ्यामध्ये नका ठेवू. अहो, या वैराग्याच्या देवता आहे. ज्यांनी आपल्या अंगाला राख लावली, ज्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पत्करलं, त्या ब्रह्मचारी असलेल्या माणसाला तुम्ही कुटुंबामध्ये सहभागी करून घेताय, ही चुकीची गोष्ट आहे. ते हनुमंतराय ज्यांनी आपल्याला भक्ती शिकवली, ती आपल्या मंदिरामध्ये आपल्या गावची पाठराखण करण्यासाठी सिद्ध आहेत. त्यांना मंदिरामध्ये छोट्याशा घरामध्ये त्यांना बंद कोंडू नका. आमचे आशुतोष भगवान जे आपल्या सगळ्यांसाठी ज्यांनी आपल्या जीवाचं रान करून, जे सगळ्यांना आनंद देण्यासाठी, सगळ्यांचं जीवन सुखी करण्यासाठी प्रत्येकाच्या स्मशानभूमीमध्ये ते विराजमान झालेले आहेत, तुम्हाला मोक्ष देण्यासाठी, त्यांना तुम्ही देव्हाऱ्यामध्ये कोंडू नका. आपल्याकडे 2-4 पिंडी असतात प्रत्येक ठिकाणाहून आणलेल्या. काहींच्या तुळशीमध्ये मी पिंडी पाहिल्या. मला काही तुम्हाला दुखवायचं नाही. देव तुम्ही तुमचे विकत आणता, परंतु देव ही भावना समजली पाहिजे. मी ते देव 100-150 पाहिले, गंध लावायचा सोडून दिला. आणि मग त्याच्यातले बरेचसे देव, काही माझ्या ओळखीचे होते, काही नव्हते. 2-4 देव ओळखूच येईना मला. म्हटलं एवढं जवळजवळ 40-45 वर्षाचं वय झालं महाराज. अगदी नर्मदा परिक्रमा झाली, काशीला जाऊन आलो, इकडं तिरुवनंतपुरमपर्यंत चालून आलो, महाराष्ट्रातले 12 ज्योतिर्लिंग सगळे झाले, परंतु देव सगळे पाहिले, परंतु हे 2-4 देव मला ओळखूच येईना. मग माझी उत्कंठा जागृत झाली. म्हटलं हे देव निदान आपल्याला ओळखू येत नाही, निदान हात तरी लावून पाहू. आणि हात लावायला गेलो महाराज, माझं बोटच आतमध्ये गेलं. देवांना हात लावायला गेलो, बोट लावायला गेलो, भस्कन बोट आतमध्ये गेलं. मी घाबरलो, अंगाला थरकाप झाला. म्हटलं काहीतरी अघटित घडलं की काय. लोक म्हणतात देवाची घरं खोल राहतात, नाही का, आमची महिला मंडळी म्हणतात. काही झालं का. दूध जरी उतू गेलं देवानं, दूध जरी उतू गेलं तरी आपण म्हणतो देवाचं होतं, देवानं नेलं. कृष्णार्पण मस्त म्हणतो आपण. जाऊ द्या, त्या दुसऱ्या देवाला हात लावला, बोट लावलं, त्याही देवाच्या अंगातच बोट गेलं. मी घाबरलो. म्हटलं त्या माणसाला बोलवलं, म्हटलं जाऊ द्या, आपण दुसरीकडे काय कुठेतरी पूजा करू, परंतु आपल्याला देवच ओळखू येईना. त्या माणसाला विचारलं, महाराज हे देव कोणते हो, सांगा तरी निदान, मला तर ओळखूच येईना मी महाराज असून सुद्धा. त्यांनी सांगितलं, महाराज हे आमचे खाजगी देव आहे. मी देव सांगतोय बरं, हे आमचे खाजगी देव आहेत. आता देव सुद्धा खाजगी झाले. त्यांनी सांगितलं हे आमचे खाजगी, आमच्या घराण्याचे देव आहे. परवा दिवशी आंबटला गेलो होतो, देव्हाऱ्यात पाहिलं, खाली 4 देव आणि त्याच्या उरावर 4 देव. देव्हाऱ्यावर ज्ञानेश्वरी ठेवलेली, ज्ञानेश्वरीवर टाळ ठेवलेला, टाळल्यावर टाळ नुसतं एवढ्यावर थांबलं नाही, प्रत्येक रंगाचा बुक्का त्याच्यावर ठेवलेला. अहो देवावर, देवाच्या डोक्यावर तरी ओझं ठेवू नका, बरोबर आहे की नाही. देवाच्या डोक्यावर तरी ओझं ठेवू नका. देवाऱ्यावरती काड्याच पिटी असते. आता काय काय साहित्य असतं मला सांगायला लावू नका, माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहे. विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या. मला काय सांगायचंय, त्या माणसाला बोलवलं आणि त्याला विचारलं महाराज. त्याने सांगितलं महाराज हे खाजगी देव आहे. मग म्हटलं यांची नावं तरी सांगा. म्हणे महाराज हे जे आहेत ना, हे आमचे खाजगी देव आहे, यांचं नाव हे सगळे देव एकाच नावाचे. म्हटलं कोणत्या नावाचे. ते म्हणे जावळेश्वर. मला सांगितलं त्यांनी जावळेश्वर. म्हटलं कनकेश्वर ऐकला होता, आमलेश्वर ऐकला होता, आमचा कळशेश्वरही आहे नाही का, सगळे आहेत, परंतु हा जावळेश्वर. महाराज म्हणे ते आमचे खाजगी देव आहे. आता आम्ही काय करतो, आमच्या घराण्याची परंपरा आहे, आमच्या घरी लग्नाच्या अगोदर जावळ काढलं का त्याचा गुंडा मुंडा करायचा आणि त्याला शिंदूर लावायचा आणि देवाऱ्यात ठेवून द्यायचा. हा माझ्या आजाचा जावळेश्वर, हा माझ्या पंजाचा जावळेश्वर, हा माझ्या पोराचा जावळेश्वर, हा माझा जावळेश्वर. मला सांगा ही देवाची आपली संकल्पना आहे. विठ्ठला विठ्ठला आपला देव, संसारातला देव सांगितलं.
आणि संतांचा देव याच्यापेक्षा वेगळा आहे. संतांनी रात्रंदिवस फक्त आणि फक्त त्या देवाचं स्मरण केलं. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागली लागले आस, भेटी लागली लागले आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागली लागली भेटी लागली लागली. नितीन महाराजांसाठी एकदा गोड टाळ्या वाजवा. खूप सुंदर. भेटी लागी जीवा लागलेसे असं पाहिजे. परत अभंगावरती आपण आलोय. इतकी अर्थता, इतकी प्रेम भावना देवाबद्दलची जागृत झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, देव जर प्राप्त करायचा असेल, त्या मार्गाने जर निघायचं असेल, सगळ्यात महत्वाचा प्रतिबंध काय? न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, नमन देह माझा ऐसा, नमन देह माझा ऐसा. हे नमन देह माझा ऐसा, मग भारवायचा कैसा. नमन देह माझा न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळे. न म्हणा देह माझा ऐसा, नमन देह माझा पहिल्यांदा देवाकडे जर जायचं असेल तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. या देहाला माझं म्हणू नका. या सगळ्या संतांनी, या साधूंनी या देहाला माझं म्हणलं नाही. आणि उरला मग उरे विठ्ठला, उरला उरे विठ्ठला, उरला उरे विठ्ठला, उरला उरे विठ्ठला, रे उरला उरे विठ्ठला, 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 विठ्ठला. उरला उरे विठ्ठल या देहाला जर माझं म्हणलं नाही, देह नव्हे मी, देह नव्हे मी माझा, उरला उरे विठ्ठल या देहाला माझं म्हणू नका. सगळा देहच हा विठ्ठल रूप होतो, त्याला जर नाही म्हणलं तर. आणि मग ही जी उपाधी आहे आपल्याला लागलेली, साहेबराव, बाळासाहेब, महाराज, गुरुवर्य, विनोदाचार्य, आमके तमके, पिंपळगावकर, कळसकर, मी माझं सांगतोय बरं का, मी कोणाचं सांगतच नाही. ही जी उपाधी आहे नाही का, बरेच लोक मला म्हणतात आहेर सर. म्हणलं सर नका म्हणू, बैलाला म्हणण्यासारखं वाटतं. सर या शब्दाचा अर्थ माग होई, गुरुजी म्हणा वाटलंच तर, बरोबर आहे की नाही. हे आहे सगळी उपाधी. आपल्याला सगळ्यात दुःखाचं कारण, एकाला विचारलं का हो महाराज दिंडीत दिसले नाही, तो म्हटला महाराज सांगू का, दिंडीत आलो असतो ह्या वर्षी, पण पाठीमागच्या वर्षी मला पहिल्या पंक्तीतून उठून दिलं हो. मला सांगा काय आपण कोण आहोत? सगळ्यात महत्वाचं आपल्याला हा मी आणि माझा, हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, हे सगळ्यात महत्वाचं दूषण आपल्याला लागलंय. आपल्याला काहीतरी चिकटलेलं आहे, आपल्याला काहीतरी चिकटलेलं आहे. आणि म्हणून हे चिकटलेलं सोडून दिल्याशिवाय, हे चिकटलेलं जे आहे,
हे आवरण जे चिकटलेलं आहे, जोपर्यंत हे आवरण तुमचं मीपणाचं, माझेपणाचं, अस्तित्वाचं, या जगातल्या मनुष्य असल्याचं आवरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण देव आपलासा होत नाही. ती आवरण, देहाचं आवरण, ममत्वाचं आवरण, आपलेपणाचं आवरण आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांडून टाकलं आणि आज त्यांनी देव मिळवलाय. देवातील बाळे धरिला सायास, देवातील बाळे धरिला सायास, देवातील बाळे धरिला सायास, सायासे प्रयत्न करून धरला. करोनिया नाश उपाधीचा, ही जी उपाधी आहे मला लागलेली, साहेबराव असेल, बाळासाहेब असेल, कोणत्याही नावाची, कोणतंही, आपल्याला आनंद का मिळत नाही? सगळ्यात महत्वाचं, आपल्याला आनंद मिळण्यासाठी या सगळ्या बंधनामध्ये आपण अडकून गेलोय. या सगळ्या बंधनाने आपल्याला जकडून ठेवलंय. थोडंसं बाहेर पडा. कधीतरी आपल्याला कंटाळा आला पाहिजे. कधीतरी ज्या सुखाचा आनंद घेतोय ना त्या सुखातून बाहेर पडावं वाटलं पाहिजे. कधीतरी आम्ही, महाराज मी दरवेळेस सांगत असतो, आनंद आम्ही 35 किलोमीटर प्रवास करतो, जाताना 35 किलोमीटर, येताना 35 किलोमीटर, दिवसभर मुलांचं आत्मरंजन करतो, मुलांना शिक्षण देतो, दिवसभर मुलांना शिकवतो आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर, शाळा सुटल्यानंतर तो सगळा आपला सगळा दिवसभराचा शीन संध्याकाळी मास्तर की बाजूला ठेवून, पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून, सफेद रंगाचं धोतर परिधान करून आम्ही दररोज नवीन गावाला जातो. त्यावेळेस आम्ही सर नसतो, मास्तर नसतो, पगारी नसतो, काहीच नसतो. त्या ठिकाणी सामान्य माणूस, ही सगळी म्हातारी माणसं, ही अबालवृद्ध माणसं, यांच्या सगळ्या कृपा आशीर्वादानं, यांच्या पायावरती मस्तक ठेवून ते आशीर्वाद, त्यांनी केलेला परमार्थ, त्यांनी आत्तापर्यंत केलेली तपश्चर्या, आत्तापर्यंत केलेलं नामस्मरण आपोआप आम्हाला कृपा आशीर्वाद देण्यास भाग पाडलं जातं. याचं कारण ती सगळी उपाधी आम्ही सोडून पायाशी लोटांगण घालतो. उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी. ही उपाधी सोडली पाहिजे. मोठमोठी माणसं, द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस ज्यावेळेस दुःशासनानं तिला ओढत आणलं दरबारामध्ये, थरकाप झाला सगळा, थरथर कापत होते सगळे पांडव. द्रौपदीला ज्यावेळेस वस्त्रहरणासाठी आणलं, दुर्योधनानं सांगितलं, दुःशासना आपण द्रौपदीला आता युद्धामध्ये, दूत युद्धामध्ये जिंकलंय आणि दूत युद्धामध्ये आपण जिंकले आणि जिंकलेलं असताना आता सर्व अधिकार तुझा आहे, वस्त्रहरण करायचंय. या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका स्त्रीवरती अन्याय होणार होता आणि अशा वेळेस त्या द्रौपदीनं, त्या अबला स्त्रीनं, तिला ज्या वेळेस आणलं गेलं,
10 मिनिटं आहेत माझ्याकडे अजून. विठ्ठल विठ्ठल द्रौपदीला वस्त्रहरण करण्याकरता आणण्यात आलं आणि द्रौपदी तोपर्यंत काहीच नव्हतं, तोपर्यंत तिला काहीच माहीत नव्हतं काय घडलंय ते. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच महिला मंडळींना माहीत नसतं. आता सक्षम होण्याची गरज पाहिली बरं का महिला मंडळीला. आता तुम्ही सामान्य राहिल्या नाही, मुख्यमंत्र्याच्या बहिणी झालात. तुम्ही सामान्य राहिलात का आता महाराष्ट्र राज्याचा कारभार मुख्यमंत्र्यानं चालवायचा आणि घरचा कारभार त्याच्या बहिणीनं चालवायचा. लक्षात आलं बरोबर आहे की नाही. त्यांनी चांगले चांगले पाटील आणि चांगले चांगले साहेब घरी बसवले, बरोबर आहे की नाही. जाऊ दे, मला तिकडे जायचं नाही. आणि म्हणून ते करण्याची वेळ आली. आपली पुरुष मंडळी आता बाहेर काय करतात हा जाब तुम्ही विचारला पाहिजे. आता तुम्ही सक्षम झालं पाहिजे नाही का. तुम्हाला राजकीय वरद असते. ज्यांचे खाते नव्हते, काहीच नव्हतं, दूधसुद्धा त्यांच्या नावावर नव्हते, त्यांचे खाते उघडले, सक्षम झाले सगळ्या मंडळी नाही का. त्यांनी होत्याचं नव्हतं करून टाकलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला, मला विषयांतर नाही करायचं, मला एवढंच सांगायचंय. द्रौपदीला ज्यावेळेस आणलं त्यावेळेस द्रौपदीने विचार केला, या जगामध्ये या जगाला सगळ्यांना हरवतील, सगळ्यांचा शिरच्छेद करतील, सगळ्यांचा पराभव करतील असे माझे 5 पती आहेत. अर्जुन आहे, भीम आहे, धर्म आहे, नकुल सहदेव आहे. एक एक असा वीर आहे, एक एक असा शूर आहे. मी त्यांची एकमेव पत्नी आहे. मला यानं काय हात लावावा. आणि ज्यावेळेस तिनं ती सभागृहामध्ये आणलं गेलं आणि तिनं आपल्या 5ही पतींकडं पाहिलं, त्या पतींकडं पाहताना त्या प्रत्येकाची नजर ही खाली होती. मनामध्ये धारणा केली, अखंड जीवामध्ये, अखंड विश्वामध्ये ज्याच्या नावानं मी कुंकू लावते, ज्याच्या नावानं मी लग्न मंडपामध्ये ज्याचं नाव घेतलं, ज्याच्या गळ्यामध्ये माळ घातली, ज्याचं नाव घेतलं आणि त्याच्याच नावानं संसार मी करते. आमचे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, प्रतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आम्हाला राजन तैसा परी हो, आम्हाला राजन तैसा परी. प्रतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण म्हणणार देवस्वरूप असलेले पती ज्यावेळेस खाली मान घालून बसले त्यावेळेस शांत झाली. आता काहीच पर्याय नव्हता. पतींनी नकार दिला. भीष्माचार्यांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, युधिष्ठिराकडे पाहिलं, सगळे शांत बसले होते. फक्त 2च माणसं बोलत होते, दुर्योधन आणि दुःशासन. आता तिने विचार केला, पतीचं अस्तित्व संपलं. आता आपण अबला जरी असलो, एकच शेवटचा पर्याय, माणसं सगळं गेल्यानंतर माणसं स्वतःच्या शरीराचा विचार करतात. माहिती का, जुनी मन माहिती आपल्याला. माकडीनं बुडायला लागली, माकडीनं स्वतःची पोरं पायाखाली घातली, बरोबर आहे की नाही, घातली की नाही. आणि मग आता तिने विचार केला, स्वतः आता संरक्षण करायचं. दातामध्ये पदर धरला, आपल्या साडीचा दातामध्ये पदर धरला आणि शरीरात जेवढी शक्ती होती तेवढी शक्ती लावली द्रौपदीनं. दुःशासन ओढत होता, परंतु दुःशासनाचं बळ जास्त पडलं. पुरुष होता, शक्तिशाली होता. आणि मग दुःशासना धाडकन तो पदर ओढून घेतला आणि आता सगळे पर्याय संपले. पतीचाही विषय संपून गेला. आपल्या कुळामध्ये आपले आजसासरे असणारे सगळे संपून गेले. स्वतःचं शरीर सुद्धा आता आलंबन देत नाही. आणि मग आता शेवटचा विचार केला, कोठे गुंतलासी द्वारकीचा राजा, कोठे गुंतलासी द्वारकीचा राजा, वेळ का सखया लागेला हो, वेळ का सखया लागेला. आणि मग द्रौपदीचं वस्त्रहरण रोखण्यासाठी भगवान परमात्म्यानं वस्त्र पुरवली. आणि स्वतः भगवान परमात्मा 24 अवतारापैकी 25वा अवतार त्यानं धारण केला आणि सगळ्या द्रौपदीला वस्त्र पुरवली. हे सगळं या दृष्टांत सांगण्याचा माझा मतितार्थ एवढा आहे, द्रौपदीनं सगळ्यात 3ऱ्या वेळेस विचार केला देवाचा. किती वेळेस? पहिला पतीचा विचार, दुसरा शरीराचा विचार आणि 3ऱ्या वेळा देवाचा विचार केला. देवाला आपण तृतीय स्नानामध्येच ठेवतो.
हा द्रौपदीचा विषय. त्याच वेळेस द्रौपदीची सून उत्तरा, तिनं ज्यावेळेस परीक्षित राजाचा गर्भ वाचवण्यासाठी सगळ्यात अगोदर भगवान परमात्म्याला बोलवलं. याचं कारण द्रौपदीचा आदर्श तिच्या पुढे होता. हे सगळं द्रौपदीनं केलं, देव आठवला. परंतु देव तिनं बोलवण्यासाठी तिनं काय केलं, दोन गोष्टीचा प्रतिबंध तिनं केला. जो प्रतिबंध होता तोच भाव जगद्गुरु तुकोबारे दुसऱ्या चरण. पूर्व पक्ष धातू धिकारिले जग, 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 पूर्व पक्षी धातू धिकारिले जग, पूर्व पक्ष धातू धिकारिले जग, पूर्व पक्ष धातू धिकारिले जग, सोय जनार्दन तेती धारे, सोय जनार्दन तेती धारे, पूर्व पक्ष धातू धिकारिले जसं द्रौपदीनं केलं. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. लोक काय म्हणतात, देव जर प्राप्त करायचा असेल, देव जर प्राप्त आणि या जगामध्ये तुम्ही आनंद शोधायला कुठं जा, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे, ते हे समचरण विटेवरी साजिरे. तो देव शोधण्यासाठी आनंद तुम्ही कुठे. आता मला सांगा, मी दरवेळेस सांगतो, मला 1,15,000 रुपये महिन्याचा पगार आहे. मी दरवेळेस सांगतो, कीर्तनात सांगतो खुल्ला अगदी. नदीच्या काठाला जमिनीत सगळं काही चांगलं आहे. बरं, मधून अधून लोक संध्याकाळची आहेरही करतात. मला आडनावच आहेर आहे माझं. आहेरही करतात, दिवसाही कमवतो, रात्री कमवतो, रात्री दिवसा सरकारी, रात्री वारकरी. एवढं सगळं करताना काय एवढा अट्टहास आहे आम्हाला? याचं कारण या जगामध्ये आनंद कुठे? हा अहंकार. जो अहंकार देव आमच्या बरोबर खेळतो. काहींना अहंकारही होतो बरं का. या अहंकारामुळेच देव तिही बळे धरीला सायासे करुणी ही उपाधी घालवली पाहिजे. गवळणींना वाटलं हा देव आमच्या बरोबर खेळतो. उचलून घेतलं गवळणीला, एका गवळणीला उचलून घेतलं आणि उचलून गवळणीला घेतलं. गवळणीला अहंकार झाला, वाटलं मलाच उचलून घेतलं, देवानं उचलून घेतलं. आणि काय केलं, बाकीच्या ज्या 18 होत्या ना, 19 गवळणी होत्या, पूर्ण 18 होत्या, तिला वाटलं 19 पैकी मलाच उचलून घेतलं. तिला अहंकार झाला आणि अहंकारानं त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हा अहंकार झाला. आणि तिनं फक्त मागं पाहिलं. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगळ्या. आणि मग तेवढा अहंकार झाल्यामुळे 11 वर्ष 3 महिने आणि 9 दिवस राहिलेला गोकुळामधला भगवान परमात्मा हा कधीच गोपिकांसाठी आला नाही. याचं कारण देव आमच्यावर खेळतो, रासक्रीडा करतो, नाचतो, हा अहंकार झाला होता. देवानं निरंकुशा सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी सगळ्यांना सांगितलं, गोपाळांना सांगितलं, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, मला अभंगाची सुसंगती लावून जायची आहे. तुम्हाला जर आनंद मिळवायचा असेल, याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मगे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. परंतु या अभंगाचा भावार्थ आणि त्या अभंगाचा भावार्थ चंद्रभान महाराज सारखाच आहे बरं का. त्यांनी सांगितलं प्रतिबंध एक आहे, हळू हळू चला आणि कोणाशी न बोला, कोणाशी न बोला, आजी देतो पोट हळूहळू चला. देवाबरोबर घाई करायची नाही. देव जर अनुभवायचा असेल, देव जर बाळगायचा असेल तर हळूहळू चला. आणि तोच भाव, जो भाव गवळणींच्या बद्दल वापरला, तोच भाव आज जगद्गुरु तुकोबार आहे शेवटच्या चरणात. म्हणे याची नाचाले तातडी, तुका म्हणे
त्यासाठी तुका म्हणे तेथे न चले तातडी अनुभव गोडी. अनुभव आला पाहिजे, अनुभव आपल्याला साठी असला पाहिजे, देव उपभोगता आला पाहिजे, देव अनुभवता आला पाहिजे. शेवटचा प्रसंग सांगतो. अगदी युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर कुरुक्षेत्रावर युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर सगळी कुरुक्षेत्रावरती 39,63,936 इतकी माणसं, इतके प्राणी गतप्राण झाले होते. 3 वर्ष प्रेत जळत होती आणि पांडव सगळे द्रौपदी सहित त्या कुरुक्षेत्रावरती ते पाहण्यासाठी आले होते. प्रेत जळत होती, सगळ्या स्त्रिया आक्रोश करत होत्या, धाय मोकळून लढत होत्या. आपल्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं होतं. 3 राज्यातली अर्धी लोकसंख्या संपून गेली होती. त्या बालकांची पालक, वडील, दादा म्हणण्यासाठी आतुर असणारी ती सगळी मुलं आपल्या बापाच्या प्रेतावरती रडत होती आणि सगळ्या शोक करत होत्या. आणि हा सगळा आक्रोश पांडव 5ही पांडव पाहत होते. धर्मराजाने विचार केला, युधिष्ठिराने विचार केला, एवढ्या सगळ्यांच्या मृत्यूनंतर एवढ्या सगळ्यांच्या मृत्यूचं पाप आपल्या डोक्यावरती धारण करून आपण या राज्याचा कारभार चालवायचा, हस्तिनापूरचा राजा व्हायचा का? एवढ्या पापाचं क्षालन आपल्या अंगावरती घेऊन या हस्तिनापूरचा राजा होण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये राहील. दाय मुकून रडायला लागला. देवाला सांगितलं, देवा हे श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. अरे कृष्णम वंदे जगद्गुरु. देवा एवढ्या सगळ्यांना मारून या सगळ्यांच्या पापाचं प्रायचित्य भोगून मला राजा नाही व्हायचं. भगवान परमात्म्यानं पाहिलं धर्मराजाकडं आणि त्यानं सांगितलं, अरे तू का बरं असं करतो? तुझ्यासाठी केलं होतं सगळं, यासाठी केला होता अट्टहास, अखेरचा दिवस गोड व्हावा. त्यानं सांगितलं नाही. अर्जुनाकडे पाहिलं. पहिल्याच दिवशी अर्जुनाला गीता सांगितली ती भगवान परमात्म्यानं 18 अध्यायाची. आणि मग युधिष्ठिराला देवानं सांगितलं, धर्मराजा आता मी फक्त तुला एका माणसाकडे घेऊन जातो, एका माणसाकडे. आणि एका माणसाकडे घेऊन गेल्यानंतर तो जर म्हटला तुला तू राजा होऊ नकोस तर होऊ नकोस तू राजा. भीष्माचार्य 50 दिवसापासून बाणाच्या शय्येवरती विराजमान होऊन शेवटच्या घटका मोजत होते. शेवटची इच्छा होती फक्त देवानं दर्शन घ्यावं, देव आपल्याला भेटायला यावा. आणि 5 पांडव संध्याकाळी 7 वाजता 5ही पांडवांसहित भगवान परमात्मा भेटायला गेले भीष्माचार्यांना भेटायला गेले. ज्या भीष्माचार्यांनी कौरवांच्या बाजूने युद्ध करताना शपथ घेतली होती, देवानं सुद्धा शपथ घेतली होती, मी शस्त्र हातामध्ये धरणार नाही. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले म्हणून या ऐसी अशी शरण जावे, शक्ती जिभेन वंची, अशी प्रतिज्ञा असणारा भीष्माचार्य शेवटच्या घटका मजत होता. रक्त सगळं संपून गेलं होतं. आणि लांबून देवाला येताना पाहिलं, 5ही पांडवांना येताना पाहिलं. 5ही पांडवांना जवळ आल्यानंतर साष्टांग प्रणिपात करण्याचं त्राणही नव्हतं राहिलं. देव जवळ आला आणि देवाला समोर आल्यानंतर पाहिलं, कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आणि देवाचं ते मनमोहक रूप देवानं पाहिलं, हृदयामध्ये साठवलं भीष्माचार्यांनी. मला यानंतर कधी देवाचं दर्शन मिळणार नाही का? आणि मग देवाचं हृदयामध्ये साठवलं, हात जोडले. 5ही पांडवांनी दर्शन घेतलं आणि कृष्णानं भगवान परमात्म्यानं भीष्माचार्यांना विनंती केली, प्रश्न विचारलं, हा धर्मराजा, हा युधिष्ठिर राजगादीवर बसण्यासाठी नाही म्हणतोय, तुम्ही मार्गदर्शन करा. मी अर्जुनाच्या मनातलं द्वंद्व संपवण्यासाठी गीता सांगितली. आता मी थकलोय, आता मला सांगण्याचं त्राण नाही आहे. आणि मग भीष्माचार्यांनी हात जोडले आणि भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितलं, राजा अरे ज्या भगवान परमात्म्यानं शपथ घेतली होती शस्त्र घेणार नाही, परंतु माझ्याबरोबर अर्जुनाचं युद्ध चालू असताना रथाचं चाक घेऊन हा धरला, धावला, बघता राखी पायापासी दुर्जनासी संहारी. ते ब्रीद त्यानं खरं केलं. दीनानाथ बीज सांभाळी आपुले. आणि एवढं सगळं सांगताना मात्र तू, अरे हे सगळं केलं, हे सगळं फक्त भगवान परमात्म्यानं केलंय. तुझी या सत्याने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी यामुळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या जगामध्ये सगळं काही त्याच्या सत्तेनं चालतंय. त्या देवानं, तो देव तुमचा पाठीराखा आहे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि तो तुमच्या बरोबर आहे, तरी सुद्धा नाही म्हणतोय. त्यानं सांगितलं,
तात हे मला शक्य नाही आहे. आणि मग भीष्माचार्याने भीष्मगीता सांगितली, ती काही प्रचलित आली नाही, मला तो त्याच्या पुढचा भाव सांगायचा आहे. आणि मग देवानं भीष्माचार्याने विनंती केली, देवा माझी शेवटची इच्छा आहे, अंतकालेच्या मामेव स्वर्ण मुक्ता कलेवरा. भीष्माचार्यांची शेवटची इच्छा. भीष्माचार्य बोलताय, हे वसुदेव नंदना, हे वसुदेवने माझी शेवटची इच्छा आहे, मी आजन्म ब्रह्मचारी राहिलो, माझ्या वडिलांच्या लग्नामध्ये मी आहेर केला, माझं लग्न झालं नाही, परंतु माझी एक मुलगी आहे, माझी एक मुलगी आहे, ती उपवर झाली आहे. हे कान्हा, हे कन्हैया, हे देवकी नंदना, माझी एक मुलगी आहे, जी मुलगी आता उपवर झाली आहे. आणि माझी मुलगी जी उपवर झाली आहे ना, या उपवर मुलीचं लग्न मला माझ्या डोळ्यासमोर पाहायचं आहे. माझी शेवटची इच्छा पूर्ण कर देवा. हे वसुदेव नंदना, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. पाचही पांडव म्हणायला लागले, तात भीष्माचार्यजी, तुम्ही लग्न केलं नाही आणि तुमच्या पोटी मुलगी जन्माला आली कशी? तुम्ही कोणत्या मुलीच्या लग्नाच्या विवाहाबद्दल बोलताय? भीष्माचार्यांनी देवाकडे पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा या पांडवांना कळणार नाही, परंतु तुला माहिती आहे, माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये माझी बुद्धिरूप मुलगी आहे, ती आता उपवर झाली आहे. आणि या बुद्धिरूपी मुलीच्या लग्नासाठी उपवर नवरा नवरदेव तुझ्यापेक्षा या जगामध्ये कुणीच नाही आहे. माझ्या मनाच्या, माझ्या बुद्धीच्या, बुद्धिरूपी मुलीबरोबर तू लग्न कर. आणि बुद्धिरूपी मुलीबरोबर तू लग्न केल्यानंतर माझ्या हृदयामध्ये तू कायमचा राहील आणि माझं जीवन समृद्ध होईल. बुद्धिरूपी मुलीबरोबर लग्न करण्याची इच्छा आमच्या भीष्माचार्यांनी शेवटच्या क्षणी, अंतकाळामध्ये, शेवटच्या दिवशी बोलून दाखवली. याचं कारण देवाचं सामर्थ्य त्यांना कळालं होतं. याच बुद्धिरूपी साजणीबरोबर आपण जर संवाद केला तर तो देव आपलासा होतो नवे नवे या ठिकाणी उभा राहतो. भीष्माचार्यांनी जो भाव सांगितला तोच आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी कीर्तनात आणला. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बस मला तो भाव सांगायचा. इतकं सुंदर पद्धतीने देवाला भोगता आला पाहिजे तर देव धरतो. तो देव कोणता आहे? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. माऊली रे कोरे वेडी वाकुळी. नाही विचारिला विकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. 5 मिनिटं जास्त झाली त्याबद्दल